तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का, तुम्ही रोपटं घ्यायला गेले तेव्हा तर त्याला छान फूल येत होतं, पण घरी आणून जेव्हा ते रोपटं लावलं तेव्हा त्याला फुलंच आलं नाही? हाय, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज सकाळची सुरुवात झाली होती गार्डनला नोटीस करून. मी गार्डनला नोटीस करत होती आणि मी आणलेले रोपटे बघत होती की ते फूल वगैरे लागलं की नाही त्याला. तर मी बघत होती तर तेव्हा मला दिसलं की गुलाबाला तर फूल आलं होतं, पण ते खूप छोटंसं आलं होतं आणि एक रोपटं होतं त्याला तर फूलच नाही आलं. जेव्हा घ्यायला गेली होती त्याला एवढं सुंदर फूल होतं. आणि इकडे आता चिल्याची रेसिपी सुरू झालेली होती, कारण आमच्या साहेबांना डायटिंगचा वेळ लागलेला आहे, त्याच्यामुळे मी इथे चिला बनवायला घेतला होता. आणि जर तुम्हीसुद्धा डायटिंग करत असेल ना, तर चिला ही बेस्ट ब्रेकफास्टची रेसिपी आहे. तर तुम्हीसुद्धा ही नक्की ट्राय करा. आणि मला चिला सगळ्यात इझी रेसिपी वाटते. आणि मी ना, माहिती नाही आज सकाळी माझ्यावर चिला रुसला होता की काय, सकाळी मी 1-2दा बनवले, त्याच्यानंतर ते तुटूनच जात होते आणि नंतर बऱ्यापैकी ते बनायला लागले होते. तर इकडे चिला तर बनवून झाला होता आणि तो मी सगळ्यांना सर्व पण केला. सर्वांना आवडला. आणि काशू उठल्या उठल्या तिला माहिती होतं आईने नाश्ता बनवला आहे, तिची एक्साइटमेंट वेगळीच होती. मी तिचा तो शॉट घ्यायचा विसरली आणि सकाळी उठल्या उठल्या तिचं विक्स पूर्ण कपड्यांना लावणं सुरू होतं. रात्री तिला सर्दी झाली असल्यामुळे मी तिला विक्स लावून दिली होती आणि तिला सकाळी उठल्यावर ते लगेच लक्षात होती. तिने विक्सची डबी घेऊन सगळ्या कपड्यांना ती विक्स लावली आणि उठल्या उठल्यानं तिचं गाणं म्हणणं पण सुरू होतं. आजकाल ती गाणं खूप छान म्हणते. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.